प्रीत जडली हृदयी भाग 34. मागील भागात रात्री 12 वाजता काव्याला जाग आली. तिने डोळे उघडून पाहिलं. एका भल्या मोठ्या बेडवर ती झोपली होती. अंगाला एकदम मऊ मऊ लागलं होतं. त्या रूममधून लागूनच एक मोठी खिडकी होती. त्यातून थंड हवा तिच्या शरीराला स्पर्श करून गेली. तिची नुकतीच झोप झाली होती. तिने मस्त एक आळस दिला आणि तिच्यासमोर असणाऱ्या तुषारवर तिची नजर गेली. तो तिला आळस देताना पाहत होता. तिला ओशाळल्यासारखं झालं आणि एवढ्या रात्री तो आपल्याजवळ काय करतोय? मनात भीती आली आणि ती ताडकन बेडवरून उठून बसली. तसे अंगावरचं पांघरून निघून गेलं. मी इथे कशी आणि माझे कपडे कुठे आहेत? तिने स्वतःला पाहत विचारलं. आता पुढे. काव्याच्या अंगावर नाईट वेअर ड्रेस होता. तोही फक्त गुडघ्याच्या थोडंसं खालू. ती बेडवरून उठून बसली आणि तिचं लक्ष तिच्या पायाकडे गेलं. तिचे गोरे गोरे पाय त्या अंधारातही स्पष्ट दिसत होते. काल घरी आल्यावर तू पुन्हा बेशुद्ध पडली. मी पुन्हा डॉक्टरांना बोलावलं होतं. त्यांनी तुला काही इंजेक्शन दिले आणि तुला झोप लागली. मॉम, रवी, राणी, घरातील सगळे तुला जाग यायची वाट पाहत होते. पण शेवटी तू खूप थकली होती, त्यामुळे तुला जाग आली नाही आणि ते सारखं तुला पाहून थकून गेले. त्यात गेस्ट रूम पण क्लीन नव्हती. एक रूम क्लीन होती, तिथे रवी, राणी झोपून गेले. म्हणून मग मी तुला इथं माझ्या रूममध्ये घेऊन आलो. तशा दुसऱ्या रूम आहेत, पण इथे सेफ राहील. तुषारने टेबलवरील काही मेडिसिन घेतलं आणि त्याने त्यातील 2 गोळ्या काव्याच्या हातावर ठेवल्या. खाऊन घे. झोपेमुळे तुला औषधं देता नाही आले. तुषार म्हणाला तसं तिने पटकन मेडिसिन संपवलं. तिने आता तुषारकडे पाहिलं. तो तिच्याकडे एकटक पाहत होता. त्याला तसं पाहून तिने पुन्हा स्वतःकडे पाहिलं आणि पुन्हा ती ओशाळली. तिने स्वतःला पांघरून घेऊन पुन्हा कव्हर केलं आणि तुषारची नजर तिच्यावरून हटली. पण तरीही तो तिच्या डोळ्यात आणि ती त्याच्या डोळ्यात पाहत होती. पण असे त्याच्या रूममध्ये आपण आहोत. त्याच्या बेडवर तिला अनकम्फर्टेबल वाटत होतं. पण आपले कपडे कोणी चेंज केले? तिच्या मनात पुन्हा विचार आला. माझे कपडे कोणी चेंज केले? तिने कसंबसं त्याला विचारलं. विचारतानाही तिला खूप ॲकवर्ड वाटत होतं. पण आता माहीत होणं पण महत्त्वाचं होतं. ती आता तुषारच्या उत्तराची वाट पाहत होती. ती त्याला पाहून घाबरली आहे हे तुषारला समजलं होतं. त्याला काहीतरी आठवलं. मीच चेंज केलेत. तो आता थोडं दरडावून बोलला आणि सोफ्यावर जाऊन तिला पाहत बसला. तो असा बोलत होता जसं की त्याचा पूर्ण हक्कच तिच्यावर आहे. त्याचं ते बोलणं ऐकून काव्याचं काळीज धस झालं. कालपासून तिला रोजच नवीन सरप्राईज भेटत होतं. तिचा त्याच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही. तुम्ही खरंच सांगताय का सर? काव्य आता रडवेली झाली होती. तिचा आवाज थरथर कापत होता. ती तुषारच्या उत्तराची वाट पाहत होती. हो, आता इथे तुला माझ्याशिवाय कोणी दिसतं का? त्याने डोळे गोल फिरवले आणि काव्याने आवंडा गेला. खरं? तुषार सर असं काही करतील यावर तिचा विश्वास बसत नव्हता. म्हणून तिने पुन्हा खात्री करून घेण्यासाठी विचारलं. तुषारच्या नजरेत एक वेगळीच नशा होती आज. हो, मीच चेंज केलेत. बाय द वे, काल तू खूप सुंदर दिसत होतीस. एकदम हॉट दिसत होतीस तू आणि सो सेक्सी. आणि तुझी बेली तर खूपच. तुषार मादक एक्सप्रेशन देत बोलत होता. तोच ओ नो, स्टॉप स्टॉप प्लीज सर. डोळे बारीक करत काव्या जोरात ओरडली. तिला आता एकही शब्द त्याच्या तोंडून ऐकायचा नव्हता. तिच्या काळजाचं पाणी पाणी झालं होतं. गाल तर सफरचंदासारखे लाल झाले होते. ती पटकन बेडवर आडवी झाली. स्वतःला ब्लँकेटने कव्हर करून घेतलं. तिचा वाढलेला श्वास तुषारला ब्लँकेटवरून पण स्पष्ट दिसत होता. तिच्या छातीची खालीवर होणारी हालचाल चालूच होती. तुषार मात्र गालात हसत तिलाच पाहत होता. थोड्या वेळाने तिची हालचाल थांबली आणि ती झोपली आहे. तुषारला समजलं. तसा मग तोही तिथे सोफ्यावर झोपून गेला. दुसऱ्या दिवशी काव्याला जाग आली. तिने अंगावरील ब्लँकेट काढलं. सूर्य वर आला होता. तिने रूममध्ये आजूबाजूला पाहिलं. तिला तुषार तिथे दिसला नाही. म्हणून तिने थोडं कम्फर्टेबल फील केलं आणि मग ती उठून उभा राहिली. अंगावरील तो नी लेंथचा गाऊन पाहून पुन्हा तिला रात्रीचा प्रसंग आठवला. तुषारने तिचे कपडे चेंज केले होते. तिला त्याचं काल रात्रीचं वाक्य आठवलं आणि ती शहारली. चेहऱ्यावर एक गोड स्माईल आली तिच्या. पण तिला हे अस्वस्थ करत होतं. कितीही झालं तरी तो आणि ती सध्या तरी त्यांच्यामध्ये थोडं अंतर होतं. आता तर कुठे ते एकमेकांना पसंत करू लागले होते.
तिने तिचे विचार झटकले आणि तिला आठवलं ती ऑफिससाठी ऑलरेडी अर्धा तास लेट होती. तिने पटकन शॉवर घेतलं आणि बाहेर आली. आरशात स्वतःला पाहत असताना तिची नजर टेबलवरील चिठ्ठीवर पडली. तिने ती चिट ओपन केली. हाय काव्या, गुड मॉर्निंग. हाव आर यू फीलिंग नाव? डोंट कम टू द ऑफिस फॉर द नेक्स्ट 2 days. जस्ट टेक रेस्ट. काव्याने मेसेज रीड केला. तुषारचा मेसेज होता. तिला 2 दिवसांसाठी घरी आराम करायला सांगितला होता त्याने. असे तर कोणाला सुट्टी देत नव्हता तो. कामाच्या बाबतीत नेहमी स्ट्रिक्ट असायचा. मेसेज रीड केल्यावर काव्याच्या चेहऱ्यावर स्माईल पसरली आणि तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य खुलून आलं. तिने आतापर्यंत त्याला कोणाची केअर करताना असं पाहिलंच नव्हतं. तिला हा एक्सपिरियन्स पहिल्यांदा येत होता. क्षणात तिचे डोळे भरून आले. कोणीतरी मावशीच्या नंतर तिची एवढी काळजी करत होतं. तिच्यासाठी हे अविश्वसनीय होतं. गुड मॉर्निंग काव्या. कोणीतरी रूमचा धाडकन दरवाजा उघडून आत आलं. काव्याने त्या दिशेला पाहिलं. राणी रूममध्ये आली होती. काव्याने तिच्या हातातील चीट पटकन लपवली आणि तिला गालात हसून प्रतिसाद दिला. काय मग मॅडम, कशी आहे तब्येत? राणीने विचारलं. बरी आहे आता. थोडं फ्रेश वाटत आहे. काव्य. थँक्स गॉड तू घरी झालीस. आम्हाला तर खूप काळजी वाटत होती तुझी. आता तू आहेस ना माझ्यासोबत, मग मी लवकर बरी होणार आता, काव्या म्हणाली. या, आय एम ऑलवेज विथ यू इन एनी सिच्युएशन. राणी म्हणाली. तसं काव्याला थोडंसं वाईट वाटलं, कारण तिने राणीपासून चीट लपवली होती. पण सांगणार तरी कसं? जे काही तिच्यासोबत घडत होतं ते तिला गोंधळात टाकत होतं. अजून तरी तिला तुषारच्या भावना स्पष्टपणे कळल्या नव्हत्या, कारण तुषार अजून काव्याजवळ व्यक्त झालाच नव्हता. काव्याने राणीला मिठी मारली. तिच्या डोळ्यातील पाण्याचा एक थेंब बाहेर पडला. ओय रडूबाई, चला आता खाली. डायनिंग टेबलवर रवी आणि माझी सासू, आय मीन रवीची मावशी, आपली वाट बघत आहेत. राणी आणि काव्या दोघी खाली जातात. सुशिलाताई आणि रवी काव्याला पाहून स्माईल देतात. तिची तब्येत विचारतात. काव्या पण त्यांच्यासोबत नाश्ता करते. माझं झालं आहे, मी निघतोय, रवी म्हणाला. अहो पण कुठे? तुषारबाईच्या ऑफिसमध्ये. बघतो काय चालू आहे ते. रवी उठला आणि निघून गेला. तशा सुशिलाताई पण उठल्या. नेहमीप्रमाणे आजही त्यांना मंदिरात जायचं होतं, म्हणून त्याही मंदिरात निघून गेल्या. राणीने काव्याला औषधं दिली आणि एक गोळी खायला दिली आणि काव्याला आरामासाठी राणी तिला रूममध्ये घेऊन आली. हे बघ, आजपासून ही रूम तुझी. राणीने काव्याला रूम दाखवली. काव्या डोळे मोठे करून रूम पाहत होती. रूम खूप मोठी होती. राणीने काव्याला ज्या गोष्टीची नीड आहे त्या गोष्टी नोकराला सांगून रूममध्ये अरेंज केल्या. काव्या, हे न्यू ड्रेस आहे. रशियाला मी आणि रवी बाहेर गेलो होतो. मी माझ्यासाठी आणि तुझ्यासाठी पण खरेदी केले होते. आय थिंक तुझं सामान नाही तर तू यूज करू शकतेस. राणीने काव्याला 2-3 ड्रेस दिले. सर्वच ड्रेस सुंदर होते. आणि आता तिला आठवलं, राणी, काल माझ्या अंगावरील नाईट ड्रेस कोणाचा होता? काव्याने राणीला विचारलं. तिला खरं काय ते जाणून घ्यायचं होतं. अगं, ते मी सांगायचं विसरलेस. अगं, तुझे कपडे खराब झाले होते. त्यात तुझं सगळं सामान तुझ्या रूमवर होतं. म्हणून मग मी माझा ड्रेस तुला दिला, राणी म्हणाली. तरी वाटलंच मला, पण मला शुद्ध नव्हती ना तेव्हा. हो, नव्हती. म्हणून तर मग मीच माझ्या मनावर मला जो आवडला तो तिला घातला, राणी म्हणाली. आणि काव्याला समजलं कपडे राणीनेच चेंज केले ते. म्हणजे माझे कपडे तू चेंज केले होते? काव्याने स्पष्टच विचारलं. हो, पण तू असे का विचारतेस? या अगोदरही आपण एकच बाथरूममध्ये एका बकेटमध्ये अंघोळ केलेली आहे. तुला नाही आवडलं का काल मी तुझे कपडे चेंज केलेले? राणीने उलट तोंड करत विचारलं. अगं, तसं नाही. खरं तर थँक यू सो मच. तू माझी एवढी केअर करतेस त्याबद्दल. काव्या राणीचा हात हातात घेत बोलली. तसं राणी खळखळून हसली. बरं, तू आराम कर. मला थोडं काम आहे. मी येते. असं म्हणून राणीने काव्याला तेथील बेडवर झोपवलं आणि ती निघून गेली. ती तेथून गेल्यावर काव्याने डोळे उघडून पाहिलं. तिला तुषारचं कालचं वाक्य आठवलं. हो, मीच चेंज केलेत. बाय द वे, काल तू खूप सुंदर दिसत होतीस. एकदम हॉट दिसत होतीस तू आणि सो सेक्सी. आणि तुझी वेली तर खूपच. काव्याला विचाराने पोटात गुदगुल्या झाल्या. म्हणजे काल तुषार सर जे बोलले ते खोटं होतं.
पण ते जे बोलले ते त्यांच्या मनातून बोलले असतील का? खरंच, मी त्यांना तशी वाटत असेल का? त्यांच्या आयुष्यात खूप मुली असतील, मग त्यांना मी सुंदर आहे असं का वाटलं? तिच्या मनात पुन्हा प्रश्न सुरू झाले आणि विचार करतच तिला झोप लागली. इकडं तुषार त्याच्या ऑफिसमध्ये काम करत होता. त्याची नजर त्याच्या केबिन समोरील रिकाम्या डेस्कवर गेली. काव्या अगोदर तिथेच बसून काम करायची. त्याला तिचे मागील दिवस आठवले. त्यात ती अनाथ आहे हे पण त्याला समजलं होतं. खूप बिकट परिस्थितीवर मात करून ती एच-आर झाली होती. त्याला तिचा क्षणभर हेवा वाटला. पण आता त्याला काहीतरी आठवलं आणि त्याने फोन हातात घेतला. "हॅलो सर." इन्स्पेक्टर परब फोनवर होते. "चांगला चोप द्या त्या दोघांना." परत त्याने तिच्या वाट्याला गेला नाही पाहिजे. तुषारचा स्ट्रिक्ट आवाज त्याच्या कानावर पडला. "हो सर, चांगलंच बघितलंय त्यांना. पुन्हा आयुष्यात गैरवर्तन करणार नाहीत आता." कबूल केले त्यांनी. परब साहेब म्हणाले. तसं समोरून फोन ठेवल्याचा आवाज आला आणि परब साहेबांनी एक सुस्कारा टाकला. तुषारला आता काव्याची काळजी वाटत होती. कशी असेल ती? काय करत असेल? काही खाल्लं असेल का तिने? ओ नो, दुपारचे टॅबलेट पण होते तिला. तिने घेतले असतील का? त्याच्या मनात आता फक्त काव्याचेच विचार येत होते. तर मग मैत्रिणींनो, कशी वाटली कथा? आवडली का? भाग आवडला असेल तर कमेंट करून नक्की कळवा. भेटूया पुढच्या भागामध्ये. प्रत्येक सोमवारी आणि प्रत्येक गुरुवारी सकाळी 6 वाजता नवीन भागासोबत.